विशेष बातमी. अंबडमध्ये आरक्षणाचा वणवा पेटला. उपोषणाचा 5वा दिवस, तरीही प्रशासन सुस्त. आंदोलकांचा संताप आणि तीव्र नाराजी. अंबड. जालना जिल्ह्यातील अंबड शहरात गेल्या 5 दिवसांपासून मातंग समाजाचे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. मात्र अद्यापपर्यंत शासकीय यंत्रणेकडून कोणतीही दखल न घेतल्याने आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही लोकशाही मार्गाने आमच्या हक्कासाठी बसलो आहोत, पण प्रशासनाला आमचे सोयरसूतक नाही का, असा संतप्त सवाल मातंग योद्धा अरविंद शिरगुळे यांनी विचारला आहे. प्रशासकीय दुर्लक्षाचा निषेध. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ 2 मे पासून हे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा 5वा दिवस असूनही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट न दिल्याने आंदोलकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यंत्रणेच्या या उदासीन धोरणामुळे समाजातून संताप व्यक्त होत असून आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातून पाठिंब्याचा ओघ वाढला. प्रशासन दखल घेत नसले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून मातंग समाजाचा आणि इतर संघटनांचा पाठिंबा वाढत आहे. फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटीतून हजारो समाज बांधव या आंदोलनाशी जोडले जात आहेत. जोपर्यंत आमचे उपवर्गीकरण होत नाही आणि अण्णाभाऊंना भारतरत्न मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असा खंबीर पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. प्रमुख प्रलंबित मागण्या. आरक्षण उपवर्गीकरण. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अनुसूचित जातीचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण तात्काळ लागू करा. नाना पटोलेंचा निषेध. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना पक्षातून बडतर्फ करा. स्मारक आणि नावे. मुंबई विद्यापीठाला डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्या आणि अंबड तालुक्यात स्मारकासाठी 5 एकर जागा द्या. नागरी सुविधा. बेघरांना हक्काची घरे द्या आणि फुलेनगर, सुरंगेनगर भागातील रहिवाशांना PR कार्डांचे वाटप करा. या आंदोलनात राहुल विजय कारके, मंगेश रवींद्र कारके, तरंग लक्ष्मणराव कांबळे, निलेश अंकुश जाधव, ईश्वर सुभाषराव जाधव, महेश मधुकरराव जाधव आणि आकाश खुडे यांच्यासह सकल मातंग समाज मोठ्या ताकदीने उभा आहे. प्रशासनाने आता तरी झोपेतून जागे व्हावे आणि आंदोलकांच्या मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलनाचे स्वरूप अधिक उग्र होईल, असा इशारा लोकात्मा न्यूजच्या माध्यमातून देण्यात आला आहे. प्रशासनाची भूमिका काय असणार? आंदोलक पुढचे पाऊल काय उचलणार? हे आपण लवकरच पुढील भागात बघणार आहोत. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.